माझं नाव सोनल. मी एक शहरातली मुलगी आहे. तसं तर मी गावाकडचीच आहे. पण कामामुळे घरची परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून मी शहरामध्ये एका कंपनीत जॉब करत होते आणि माझे आईवडील हे गावीच राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेल्यावर बाबांनी माझ्या लग्नासाठी 2-3 स्थळं बघून ठेवली होती आणि मला यातलं काहीच माहीत नव्हतं. मला फक्त बाबांनी सांगितलं, "बरेच दिवस झालं बाळा, आपली भेट झाली नाही, म्हणून सुट्ट्यांमध्ये आईला आणि मला भेटायला ये." पण मला काय माहीत, बाबा तर माझं लग्नच लावायला निघाले होते. मी घरी गेल्यावर दुसऱ्याच दिवशी बाबांनी एका मुलाला घरी बोलावलं. तसं मला बघायला आलेला मुलगा देखील चांगलाच होता. पण इतक्यात मला अजिबात लग्न करण्याची इच्छा नव्हती. त्याच्या घरी पण तो एकुलता एकच होता आणि तो बघायला आलेला मुलगा म्हणत होता, "मी शहरामध्येच राहतो. मी एका कंपनीमध्ये एक बॉस आहे. माझ्या आईवडिलांना शहरामध्ये राहायला आवडत नाही, म्हणून ते माझ्यासोबत न राहता गावीच राहतात आणि त्यामुळे लग्नानंतर तो सुद्धा माझ्यासोबत शहरामध्येच सेटल व्हायचा आहेस. त्यामुळे तिथे फक्त तू आणि मीच असू. आई बाबा काही सोबत नसतील." मग माझी इच्छा नसतानाही लग्नाला होकार द्यावा लागला. पण आलेलं स्थळ हे चांगलं होतं. त्यामुळे मी विचार केला, जाऊ द्या, कधी ना कधीतरी करायचंच होतं. आता होतंय तर होऊन जाऊ दे, असा मी विचार केला. आणि ठरल्याप्रमाणे 8 दिवसातच आमचं लग्न लावण्यात आलं. एकदम धूमधडाक्यात. लग्नानंतर सासरी गेल्यावर नवरा म्हणाला होता, "आपण फक्त दोघेच असू." पण तिथे तर माझे सासू सासरे पण होते. मी काही बोलले नाही, पण मनात वाटलं की माझा नवरा तर बोलला की आपण दोघेच असू, मग हे खोटं का बोलले. तेवढ्यातच विचार करत असताना माझी सासू मागून आली आणि म्हणाली, "अगं, आम्ही नाही का सत्यनारायणाची पूजा झाली की मग जाऊ, ठीक आहे." सासूबाई तसं बोलल्या तेव्हा कुठे जीवात जीव आला. तसं तर त्या स्वभावाला चांगल्या होत्या. पूजा झाली आणि 1-2 दिवसांनी सासू सासरे हे गावी गेले आणि आमचा रोजचा दिनक्रम रोजच्याप्रमाणे चालू झाला. रोजचं आपलं तेच. रोज सकाळी उठा, अंघोळ करा, नाश्ता करा, स्वयंपाक करा, वगैरे वगैरे, धुणी भांडी सगळं आवरून कामाला जा. नवऱ्याचा डबा करून दिला आणि ऑफिसला तो गेला. मीही माझं आवरून ऑफिसला गेले. आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो तिथे माझ्या नवऱ्याचा मित्र पण राहत होता, जो खूप जुना मित्र होता. आल्यापासूनच मी बघत होते त्याची नजर काय बरी नव्हती. म्हणजे मलाच सोडा इतर कोणालाही तो असं खालीवरी बघायचा, जे मला अजिबात आवडत नसं. एकदा तर हद्दच पार झाली. माझ्या नवऱ्याला त्याने भरपूर ड्रिंक पाजली आणि त्यामुळे माझा नवरा काय शोधितच नव्हता. त्याला नीट चालताही येत नव्हतं. उलट माझ्यावरच ओरडत होता. मला म्हणाला, "जा आणि पटकन जेवण बनव, आमच्या दोघांना जेवण करायचं आहे." पण आता नवराच शुद्धीवर नव्हता, त्यामुळे त्याला बोलून तरी काय फायदा. म्हणून मी गपचीप स्वयंपाक बनवला आणि त्या दोघांना जेवायला दिलं. त्यांचा मित्र तर खूपच शहाणा होता. त्याने स्वतः तर एकही ड्रिंकचा ग्लास घेतला नाही आणि माझ्या नवऱ्याला मात्र एकदम वेडं करून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा शुद्धीवर आल्यावर मी नवऱ्यासोबत खूपच भांडले. मी म्हटलं, "आता तुमच्यासोबत राहायचं नाहीये मला. मी चालले माझ्या माहेरी. तुमच्या मित्रालाच घेऊन या आणि त्याच्यासोबतच राहा इथे." मी जे काही बोलत होते नवऱ्याला काहीच समजत नव्हतं की रात्री त्यांनी काय केलं. म्हणजे इतकी त्यांनी ड्रिंक घेतली होती. तिथून पुढे काही दिवस तरी माझा नवरा माझ्याशी नीट वागला. आता माझ्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं होतं आणि म्हणून नाईट शिफ्टचं काम मिळालं होतं. त्यामुळे आता नवरा दिवसाही आणि रात्रीही घरी नसायचा. तो फक्त काम 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 कामच करायचा. रविवारीच फक्त त्याला वेळ असायचा आणि तो तेव्हा घरी असायचा. आणि त्यामुळे आमच्या नात्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. आता आमच्यामध्ये एकमेकांशी नीट बोलणंही होत नसायचं. म्हणजे सोबत असूनसुद्धा नसल्यासारखं वाटायचं. आमच्यामध्ये ती गोष्ट उरलीच नव्हती, जी नवीन लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्यांमध्ये असते. मला नवऱ्याची खूपच कमी भासत होती. खूपच एकटं एकटं वाटायचं मला. आणि त्या गोष्टीचा फायदा घेत त्यांचा तो मित्र घराच्या अवतीभोवती सारख्या गिरक्या मारायचा. पण काही दिवसांनी त्याचं अवतीभोवती असणंही मला आवडू लागलं होतं. कदाचित माझा नवरा माझ्या जवळ नव्हता, म्हणून मला असं वाटत असेल. एकदा मी घराची साफसफाई करत होते. मला फरशी पुसायची होती.
म्हणून मी खाली बसूनच फरशी पुसत होते. घरामध्ये एकच खिडकी असल्यामुळे हवा जास्त येत नव्हती आणि त्यामुळे फरशी सुकण्यासाठी मी दार उघडंच ठेवलं होतं. तेव्हा मी साडीवर होते. फरशी पुसत असताना माझा धक्का त्या भरलेल्या बकेटला लागला, ज्यात मी फरशी पुसायला पाणी घेतलं होतं आणि ते सगळं फरशीवर सांडलं. म्हटलं बापरे, आता परत काम वाढलं. मला तर खूपच राग आला. मी रागात उठली आणि पाय सटकून तिथेच पडले. त्यामुळे मी पूर्ण ओलीचिंप झाली होते. आता मी जी साडी घातली होती ती खूपच पारदर्शी होती आणि पातळ होती, ज्याच्यामुळे माझं सगळं शरीर हे दिसत होतं. तेवढ्यात मी विचार केला, बापरे, दार तर उघडंच आहे, पटकन लावून घेते, नाही तर कोणी येईल. आणि तसंच झालं. तेवढ्यातच त्यांचा मित्र तिथे आला आणि मला त्या अवस्थेत त्याने बघितलं. मला तसं त्या अवस्थेत बघून तो एकदम घामाघूम झाला होता. त्याची तर मला बघून लाळच टपकली होती आणि मी त्याला रागवायचं सोडून उलट जवळ बोलावून घेतलं. त्यालाही वाटलं चांगली संधी आहे. तो धावतच माझ्या जवळ आला. तेवढ्यात त्याचाच पाय सटकला आणि तो माझ्या अंगावर येऊन जोरात पडला. मला तर खूपच धडधड होत होती. त्याने तिथेच माझ्यासोबत नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि मीही त्याला काहीच बोलले नाही, कारण मलाही कंट्रोल होत नव्हतं. जवळपास 2 तास तो आणि मी असे एकत्र होतो. गेले कित्येक दिवसांपासून नवऱ्यापासून जे सुख मिळायला हवं ते मिळालं नाही आणि त्यामुळेच मी एवढी भुकेली होते त्या गोष्टीसाठी. त्याच्याकडून मला ते सुख मिळालं होतं, पण मनामध्ये मात्र एक गोष्ट सतावत होती. वाईट वाटत होतं. आपण नवऱ्याला फसवतोय, चुकीचं वागतोय, पण लगेच दुसराही विचार यायचा. नवऱ्यानेही आपला विचार केला पाहिजे, आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. त्याला कळायला हवं त्याचं लग्न झालंय, बायको आहे, घरी वाट बघतीये. हा विचार तो का नाही करत? जेव्हाही नवरा घरी नसायचा तेव्हा त्यांचा तो मित्र घरी यायचा आणि आमच्यामध्ये त्या गोष्टी सुरू व्हायच्या. असं आमच्यामध्ये 1-2 नव्हे, जवळपास 6 महिने आमच्यात ही गोष्ट चालू होती. माझा नवऱ्यातला इंटरेस्ट कमी झाला होता. त्यामुळे नवरा जवळ जरी आला तरी मला नको वाटायचं, कारण मला सवय त्यांच्या मित्राची लागली होती आणि त्यांचं असणं मला अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी नवरा घरी नसताना त्यांचा मित्र माझ्याकडे आला आणि माझ्यासोबत मस्ती करू लागला. पण त्या दिवशी काय माहीत, माझा नवरा अचानकच घरी आला. कदाचित त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं, पण त्यांनी आमच्या दोघांना बघून त्यांनाच मोठं सरप्राईज भेटलं. म्हणजेच त्यांनाच मोठा धक्का बसला. नवऱ्याला समोर बघून मीही खूप घाबरले होते. समजत नव्हते आता काय करू आणि काय बोलू. नवऱ्याने आम्हाला तसं बघितल्यावर माझा नवराच तिथून शांतपणे निघून गेला. मीही विचारात पडले. माझा नवरा गेल्यावर त्यांचा मित्रही माझ्यापासून लांब झाला आणि भीतीने तो तिथून पळून गेला. संध्याकाळ झाली पण तरीही नवरा घरी नाही आला. दुसऱ्या दिवशी मला वाटलं शांत झाल्यावर येतील, मग मी त्यांच्याशी बोलून घेईल. दुसऱ्या दिवशीही ते घरी आले नाहीत. मग मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते मला कुठेच सापडले नाहीत. माझा नवरा त्यानंतर मला कधीच भेटला नाही, ना कुठेही सापडला नाही. मी त्यांना शोधण्याचाही प्रयत्न केला. मला माहीत पण नाही ते कुठे गेले होते. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली होती आणि त्यामुळेच आज मी कायमची एकटी पडले होते. तर आपली ही गोष्ट मी इथेच संपवते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा मी अनोखी. धन्यवाद.